तर मोमेंट ऑफ इनर्शिया शिकले आणि त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर SFT BMD डायग्राम झाला आहे. SFT BMD डायग्राम झाला आहे. तर या सर्व गोष्टींचा कन्सेप्ट किंवा जिक्स्चर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. वी आर गोइंग टू हॅव इन दिस युनिट. सो वी हॅव अ बीम. कंसिडर दिस सरफेस एज बीम. बराबर है. ये सरफेस बीम करके आप समझिए. और बीम को अगर अपन ने नीचे से सपोर्ट दिया, इस साइड से सपोर्ट दिया, दोनों साइड से, और ऊपर से सपोर्ट दिया, तो तीनों सपोर्ट देने के बाद क्या होगा कि ये बेंड होगा. बेंड होगा तो उसके ऊपर के साइड में कॉम्प्रेसिव स्ट्रेस एक्ट होगी, नीचे के साइड में टेंसाइल स्ट्रेस एक्ट होगी, और बीच में क्या होगा, न्यूट्रल एक्सिस पे जीरो स्ट्रेस एक्ट होगी. कोई भी स्ट्रेस एक्ट नहीं होगी. तो ये जो है कंसेप्ट, ये अपनी कॉम्प्रेसिव स्ट्रेस किस तरह से कैलकुलेट करते हैं, टेंसाइल स्ट्रेस किस तरह से कैलकुलेट करते हैं, ये सब अपन ने पढ़ा है. तो वी हैव कॉम्प्रेसिव स्ट्रेस, टेंसाइल स्ट्रेस, ये सब कंसेप्ट क्लियर होने के बाद वी हैव कंसिडर दिस एज द बीम. और इसमें अपने पास जो है इनडेफिनिट नंबर ऑफ लेयर्स है. तो हर लेयर जो है, हर लेयर पे जो फोर्स लगेंगे, कॉम्प्रेसिव, टेंसाइल और जो भी फोर्स लगेंगे, तो ये फोर्स जो है वो इंडिपेंडेंट है. हर इस पे अलग फोर्स लगेगा. यहाँ पे अलग लगेगा, यहाँ पे अलग लगेगा, यहाँ पे अलग लगेगा. हर जगह पे अलग फोर्स लगेगा. और वी आर गोइंग टू कंसिडर अ न्यूट्रल एक्सिस. दिस इज द एजम्पशन. We will have to consider a neutral axis where the force will be zero, and after zero we will have a tensile force. यहाँ पे compression है तो यहाँ पे tensile force है. तो tensile force धीरे धीरे बढ़ेगा, यानी negative force बढ़ेगा. तो -1 आएगा, पहले -2 आएगा, -3 आएगा, -4 आएगा, -5 आएगा. इस तरह से इंडिपेंडेंट लेयर, हर एक लेयर में जो फोर्स लगेगा वो अलग तरह से लगेगा. बराबर है. सो वी हॅव, आपल्याजवळ ज्या इथे लेयर दिले आहे त्या लेअरमधल्या न्यूट्रल एक्सिसला जो फोर्स लागत आहे तो 0 लागत आहे. सर्वात वरच्या एक्सिसला जो फोर्स लागत आहे तो टेन्साईल फोर्स सर्वात जास्त आहे. त्याच्या खाली कमी आहे, त्याच्या खाली कमी आहे. तर आपला एक ट्रायंगल बनत आहे तिथे, आणि ट्रायंगल बनत आहे तसाच टेन्साईलसाठी पण बनत आहे. वरती कॉम्प्रेसिव्हसाठी बनत आहे, खाली टेन्साईलसाठी बनत आहे. तर तो ट्रायंगल जो बनेल त्याच्यावरून आपल्याला एक डायग्राम मिळते, ती SFT BMD डायग्राम मिळते. त्याच्यातले स्ट्रेसेसची डायग्राम मिळते. तर स्ट्रेसेस जे आहे त्याच्याबद्दलची तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे का? आता क्लिअर झाली ना? याच्यात काही डाऊट नाही राहिला ना? इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवू पूर्ण डायग्राम केली होती. इथे काय आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस राहील. बरोबर आहे. इथे आहे टेन्साईल स्ट्रेस. आणि मी काय सांगितलं की प्रत्येक जी लेयर आहे ती इंडिपेंडेंट आहे. म्हणजे प्रत्येक लेयरवर स्ट्रेस जी ऍक्ट होईल ते इंडिपेंडेंटली ऍक्ट होईल, म्हणजे वेगळी ऍक्ट होईल. सर्वात मधातली जी आहे ती आहे न्यूट्रल ऍक्सिस. तर ही जी आहे ही न्यूट्रल ऍक्सिस आहे. याच्याबद्दल काही डाऊट नाही राहिला आपल्याला. टेन्साईल स्ट्रेस कुठे आहे? सर्वात खाली, आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सर्वात वरती. कारण आपण असं केल्यावर, हे पुस्तक आपण असं केल्यावर हे कॉम्प्रेस होत आहे, वरचा भाग कॉम्प्रेस होत आहे, खालचा भाग हे होत आहे. मी तुम्हाला काकडीचं उदाहरण सांगितलं. काकडीमध्ये काय होत आहे की आपण जेव्हा त्याला फोर्स लावतो
तर दुसरी जी बाजू आहे त्या साईडने त्याला क्रॅक पडते. त्या साईडने ती क्रॅक पडली तर का बरं पडते त्या साईडने? कारण त्या साईडने फोर्स सर्वात जास्त ऍक्ट होत आहे, टेन्साईल फोर्स ऍक्ट होत आहे. तसंच इथे हे समजा काकडी असली तर इथे काय आहे? सर्वात जास्त फोर्स ऍक्ट होईल, क्रॅक होईल इथे, है ना? इथे क्रॅक होईल. का बरं क्रॅक होईल? कारण इथे सर्वात जास्त फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे सिग्मा टी, इथे जी सिग्मा टीची व्हॅल्यू राहील ती सर्वात जास्त राहील. मग इथे जी व्हॅल्यू राहील ती सिग्मा टीची थोडी याच्यापेक्षा कमी राहील. तर सिग्मा T1, सिग्मा T2 आणि सिग्मा T3 आणि मग न्यूट्रल ऍक्सिस. तर इथे हा ट्रायंगल बनत आहे, बरोबर आहे. तसंच इथे सिग्मा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, मग इथे C1, सिग्मा C2, सिग्मा C3 इथे असं ट्रायंगल बनत आहे. आपण ग्राफ प्लॉट करताना काय करतो? हा समजा म्हणजे एक ऍक्सिस आहे, एका ऍक्सिसच्या भोवती आपण काय करतो की सिग्मा टी म्हणजे टेन्साईल स्ट्रेस आपण पॉझिटिव्ह घेतो, बरोबर आहे. टेन्साईल स्ट्रेस पॉझिटिव्ह घेतो. इथे प्लॉट करू आपण सिग्मा टी. याची व्हॅल्यू समजा आली सिग्मा T1 ची किती आली? 5. सिग्मा T2 ची व्हॅल्यू आली 3. सिग्मा T3 ची व्हॅल्यू आली 2. तर आपण काय करू? इथे T प्लॉट करू, इथे 2 प्लॉट करू आणि इथे समजा न्यूट्रल ऍक्सिस आहे तर इथे व्हॅल्यू इज 0. We are going to assume that neutral axis there will be zero stress. Similarly, आपण इकडे समजा पॉझिटिव्ह घेतलं, आपण या साईडनी पॉझिटिव्ह घेतलं तर या साईडनी काय घेऊ आपण? निगेटिव्ह घेऊ. आपली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय आहे? ही जी स्ट्रेस आहे निगेटिव्ह. हा, तर सर्वात जास्त निगेटिव्ह स्ट्रेस कुठे लागेल? सिग्मा C3, बरोबर आहे. मग दुसरी स्ट्रेस, मग तिसरी आणि न्यूट्रलला 0. तर हा आपला ट्रायंगल बनला, बरोबर आहे. ही डायग्राम समजली कशी बनली? आपली कॉम्प्रेसिव्ह टेन्साईल स्ट्रेस आणि हा न्यूट्रल ऍक्सिस वर आपण ऍज्युम करतो 0. तर हीच कन्सेप्ट समजून सांगितली आहे तुम्हाला. ही समजली बरोबर? तर ही डायग्राम काढा.